या पण मॅच कडे चालतोय आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. या आपण ऐकूया रोशन पाटील सरांना. हॅलो, धन्यवाद समीर सोमणे सर यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या इनिंग मध्ये. कर्जत विभागातील रायगड जिल्ह्यातील नामवंत समालोचक आणि त्याच वेळेला आमचे शिवव्याख्याते उत्तम समालोचक दिनेशजी पाटील सर बंधू यांचा आवाज तुम्ही ऐकताय. जाऊया मॅच कडे. मुरबी विपक्ष पेठ, मोठी लढत आपण पाहता. या दोन संघांच्या दरम्यान एकाच बेल्ट मधील एका परिसरातील हे दोन संघ आहेत. पेठ मुरबी हाकेच्या अंतरावरती असणारी दोन गावं, पण दोन्ही गावांची एक वेगळी दहशत आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि दोन महासत्ता आता एकमेकाच्या आमने सामने तुम्हाला या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. संकेत पाटील ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, अगदी खोलात टाकलेला यॉर्कर, वाईड यॉर्करचा प्रयत्न, सटीक यॉर्कर आपण पाहिला संकेत पाटील कडून. चेंडू डॉट बॉल या ठिकाणी टाकत असताना त्यांना आपण पाहिलं. विशाल पाटील सर मेन अंपायर, स्क्वेअर लेग पंच जीवन गावण, तिसरे पंच आमचे नंदू पाटील कळवे. तीन पंचांचं देखील चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली. आपण पाहत आहोत कदस्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक 2025 दापोली, वर्ष दुसरं, पर्व दुसरं. आणि पहिल्या पर्वामध्ये देखील आपण दमदार आयोजन या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. तेव्हा मात्र अपोजिट साईडला स्टेज होता व्यासपीठ, आणि यावेळेला इकडे स्टेज आहे. आणि खूप चांगलं हे क्रीडांगण आहे. बाउंड्री आपण जर पाहिली अगदी 20 स्टेपमध्ये थोडी शॉर्ट बाउंड्री आहे. त्याचा फायदा फलंदाजांना उचलावा लागेल. आक्रमक स्ट्रोक खेळावे लागतील. संकेत 4-5 पावलांचा रनअप आणि इथे थोडासा बॉल बाहेर काढला. फिंगर रोल करत असताना पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. व्यावसायिक स्तरावरचे हे खेळाडू आहेत. एकाच फ्रेममध्ये बंटी असेल, सोहेल असेल, त्याचबरोबर आपण पाहताय गोलंदाज संकेत पाटील, ओंकार पाटील या खेळाडूंचा आपण उल्लेख करू. बंटी ठाकूर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत त्या ठिकाणी. आणि एका बाजूला मिडॉनला सॅम ठाकूर, शुभम ठाकूर यांना पाहू शकाल आपण या मॅच मध्ये. प्रतीक पाटील, परेशला आपण पाहताय कदा सर्व गुणवान खेळाडू. तर एका बाजूला कदा नमित पगडेसारखा एक आक्रमक स्टार खेळाडू स्वतः विवेक असतील. त्या ठिकाणी निखिल शेलकेला आपण पाहताय स्क्वॉड मध्ये. जिशान शेख, शहबाज शेख. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, बॅकफुट पंच करायचं होतं, पण इथे अजून एक डॉट बॉल पंचांनी घोषित केला, पण पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलं. रिव्ह्यूचा वापर केलाय, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. वाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू आला बॅटिंग टीमच्या माध्यमातून. सोहेल शेखने कॉल केलाय, तर रिव्ह्यू मात्र वापरलाय, चेक केलं जाईल. हातभर चेंडूला वळवतो आणि फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केले. बॉल आपण जर पाहिला वाईड लाईनच्या आतून बाहेर निघाला, त्यामुळे पंचांनी इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू घोषित केला. त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीमने, पेठ संघाने. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. तुम्हाला पुढचा रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंग मध्ये. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुम्ही पाहताय. अप्रतिम दर्जाचं कतर हे प्रक्षेपण फॉर्च्यून इव्हेंटनं मात्र केलं या स्पर्धेसाठी. संकेत पाटील रॅटम राऊंड द विकेट. यावेळेला क्विकर बन, वेगवान चेंडू होता. व्हेरिएशन प्रत्येक बॉलवरती काहीतरी नवीन पाहायला मिळालं. पहिला बॉल यॉर्कर, त्यानंतर लेन बॉल, त्यानंतर थोडासा आपण पाहिला त्या ठिकाणी लेग ब्रेक. दोन अँगलने आपण पाहताय, फ्रंट अँगल आणि साईड अँगलमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती हे चित्रीकरण पाहायला मिळालं फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. अप्रतिम काम. याही वेळेला स्विंग अँड मिस, फुल लेन डिलिव्हरी. आणि इथे देखील आपण पाहिला हा डॉट बॉल. संकेत पाटील एक वर्सटाईल गोलंदाज आणि वैविध्यपूर्ण त्याच्याकडे खरंतर गोलंदाजीची शैली आहे आणि कमालीचं एफर्ट्स त्याने लावले आपल्या संघासाठी पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे हा पंप जॅक केला बॉलला. शेवटच्या बॉलवरती आय थिंक अजून एक बॉल पेंडिंग आहे. ती मात्र हा षटकार आलाय लॉंग ऑनला क्लिअर करत या 6 धावा. पहिलं षटक मात्र इथे संपलं, माफी असावी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 8. हँड अँड आय कॉर्डिनेशन आपण पाहिलं त्या ठिकाणी. सोहेलचं ताकद वापरली या फटक्यामध्ये आणि बरोबर रडारमध्ये या बॉलला षटकार आला. 6-8 धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. चला शॉर्ट टीम मीटिंग, आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. आपल्याकडे आज वेळ कमी आहे. अंतिम रात्र या स्पर्धेची. यानंतर पुढचा सामना असेल
बामणडोंगरी हिंदवी स्पोर्ट्स बामणडोंगरी विपक्ष विनर टीम आणि त्यातून एक संघ तुम्हाला आजच्या रात्रीमधला सुपर 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 रात्रीमध्ये 2 संघ आपण पाहिले, वहाल सानिका ट्रान्सपोर्ट, न्यू यंगस्टार वार आणि त्याच वेळेला आपण पाहता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, हे 2 संघ सुपर 3 ला क्वालिफाय झालेले आहेत. त्याही संघांना सूचना असेल आपण वेळेवरती रिपोर्टिंग करा. न्यू यंगस्टार वहाल संघ आपण जर पाहिला भन्नाट फॉर्म मध्ये, घनश्याम पाटील, प्रतीक पाटील यांचा संघ. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 8 धावा धावफलकामध्ये विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेत. बघा संकेतने पहिलं षटक टाकलं, त्यानेही रायगड प्रीमियर लीग मध्ये मेडन षटक टाकण्याची कामगिरी केली होती आणि यंदाच्या अंगामध्ये 5व्या सीझनमध्ये विघ्नेश पाटीलने देखील मेडन षटक टाकलं होतं. त्यामुळे बॉलिंग मधली जी आपण दाहकता पाहिली मुंबई संघाची, ती प्रचंड कणखर पाहायला मिळाली. या षटकामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हलक्या हाताने यावेळेला धीम्या गतीचा बॉल, अप्पर कटचा प्रयत्न आणि डीप कव्हर पॉइंटला बॉल चाललाय दणदण करत. बंटी जोशीच्या बॅटमधून इथे मात्र आलाय हा चौकार. 4 धाबा या फटकावरती आल्या. चेस केला बॉलला, पुढे आले, सरकले बाजूला ऑफस्टिकच्या आणि त्यानंतर आपण पाहिला कव्हरच्या वरून इनफिल्डला क्लिअर करत असताना बंटी जोशीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. बंटी जोशीची सध्याच्या आपण जर कामगिरी पाहिली तर अपेक्षित त्याला कामगिरी करता आलेली नाही, परंतु काही स्पर्धा निवडक आपण जर पाहिल्या तर बंटी जोशी देखील चमकला. आजच्या रात्रीमध्ये डेफिनेटली चमकला. त्याने पहिल्याही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 30+ रन त्याने केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये कदर मागच्या सामन्यामध्ये. आणि इथे देखील आपण जर पाहिलं चौकाराने आपला अकाउंट ओपन केलं बंटी जोशी या फलंदाजाने. हलक्या हाताने आपण पाहतो त्या ठिकाणी स्टिअर करत असताना बॅक टू द बॉलर कमबॅक त्या ठिकाणी विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विकेटचा पूर्णपणे आपण जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी धीम्या गतीचे स्लोवर गोलंदाज, फिरकी गोलंदाज त्यांना मात्र बेनिफिट मिळाला. आणि जितक्या वेगाने फास्ट गोलंदाजी केली तितकेच मात्र वेगवान स्ट्रोक त्या बॉलर्सच्या अगेन्स्ट आपण येताना पाहिले. आणि इथे आपण पाहतो थोडंसं व्हेरिएशन करत असताना डॉट बॉल विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लॉंग रनअप आहे लेफ्ट आर्म सीमर मुंबई संघाचा विघ्नेश पाटील. या बॉला तेज तरणार बॉल, लेंथ बॉलचा वापर, हलकीशी कडा घेतली, बॉल चालला त्या ठिकाणी शॉट थर्ड मॅनला. एक सिंगल ऍड होईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. वारंवार फिल्डिंग मध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. सोहेल आणि बंटी एवन जोडी या संघाची आपण पाहताय. आरसीपीट संघ आपण पाहिला यंदाचा हंगाम महायुती ग्रामीण नामाका बिग बॅश ही स्पर्धा अक्षरशः या संघाने गाजवली. हा संघ रनरअप राहिला होता. 12 लाख प्रथम पारितोषिक, 6 लाख द्वितीय पारितोषिक, 6 लाखाचं पारितोषिक या कतर टीमला मिळालं होतं. ज्या संघामध्ये ऑल इंडिया आयकॉन 2 खेळाडू होते आपल्याच परिसरातील, रायगडचा टायगर उस्मान आणि एका बाजूने आपण पाहिला रायगडचा हार्दिक पांड्या, विश्वजित ठाकूर या 2 खेळाडूंची निवड मात्र झाली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर चमकला होता सोहेल शेख, त्याचबरोबर आपण नमित पगडीला पाहिलं. आणि एका बाजूला मुरबी या संघाच्या वाढीला देखील आता प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला. चांगली कामगिरी देखील काही स्पर्धांमध्ये याही टीमच्या माध्यमातून होताना पाहिली. क्लीन बॉल, क्या बात है, परफेक्ट यॉर्कर. बॅकक्लिपला खाली आणण्या अगोदर बॉलने मात्र स्टंपचा वेध घेतला आणि 4 मुंड्या चित केलं. सोहेल शेखला बाद केलं त्या ठिकाणी गोलंदाज विघ्नेश पाटीलने. क्लीन बॉल. ज्याला म्हणता येईल. आणि बघा लेफ्टी बॉलर जसा स्ट्राईक एंड आला तसा त्याने त्या ठिकाणी एंड बदलला आणि बरोबर राऊंड द विकेट आले. अँगल बनवत असताना हा बॉल बुंधामध्ये टाकला यॉर्कर. नमित पगडे 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चालला. धावसंख्या धावफलकामध्ये 13, 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. 2 खेळाडू मागच्या सामन्यामध्ये बंटी जोशीने 30+ रन केल्याने तब्बल 2200 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला मिळालं. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये अक्षरशः पक्ष्यांचा वर्षाव झाला. आमचे डाऊर साहेब त्यांचं खरं तर मी विशेष कौतुक करेल. कामोठे संघाचे पुरस्कर्ते त्यांनी मात्र भरभरून पारितोषिक आपल्या संघाला दिली. कळवे संघाला देखील त्यांच्या माध्यमातून पारितोषिक मिळाली. 1.4 चेंडूचा खेळ संपला. 13 धावा स्कोर कार्डमध्ये, 1 गडी बाद. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिले जमिनीला समांतर, फ्लायटी अँड मायटी.
षटकार होतोय नमितच्या बॅटमधून पेठ संघाला. थँक्यू. चांगलं टायमिंग, अक्षरशः झटका दिला बॅटला आणि नटरंग स्टाईलने फिरले आणि बॉल आपण जर पाहिला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पॅरलल स्ट्रोक षटकार नमित पगडेच्या बॅटमधून आपण पाहिला. 6 धाबा आल्या आणि संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 1 गडी बाद 19. मोमेंटम जो कथा सोहेलच्या विकेट नंतर गमावला होता पेठ संघाने तो मात्र पुन्हा एकदा आपल्याकडे खेचला या षटकाराच्या माध्यमातून नमितने. मोमेंटम फार गरजेचं असतं. जी गतिमानता तुम्हाला पहिल्या षटकामध्ये मिळाली त्या गतिमानतेला तुम्हाला पुढे घेऊन जावं लागतं आणि हा षटकार विघ्नेशच्या अगेन्स्ट पाहिला. यावेळेला इनसाइड आउट ड्राईव्ह केला बॉलला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे खेळत असताना डीपमध्ये हा फटका आपण पाहिला. बंटी त्या ठिकाणी होते. एक सिंगल या बॉलवरती मिळाली. एका सिंगलच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती पेठ संघाच्या माध्यमातून. प्रचंड चाहता वर्ग. सबसे कातिल सागर पाटील, क्या बात है. पारगावचा बुलंद आवाज. वय वर्ष 40 परंतु बघून वाटते 18 वर्षाचा सागर आहे. काय फिटनेस आहे त्यांचा आणि चेहऱ्यावरती हास्य बघा किती आहे. खरं तर कातिल स्माइल सागर पाटील यांचे आपण पाहत आहे. मंचावरती ते सामन्याचा आनंद घेतात. पारगावचे आमचे मित्र सिनियर समालोचक आहेत. प्रचंड फॅन फॉलोविंग त्यांचे आहे. जितका फॅन फॉलोअर्स ओमकार पाटीलचा त्याहीपेक्षा जास्त सागर पाटीलचा आहे. हा तर क्रेज आहे सागर पाटीलचा. पारगावचा बुलंद आवाज. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या धावफलकामध्ये. सेकंड स्पेलमध्ये आता संकेत पाटील आला बघा. 11 मिनिटाचा अवधी घेतला 2 षटकांसाठी. प्लीज थोडी घाई करा. आमचे स्कोरर उसाटणे नगरीचे आहेत जतीन गोंदली. रायगड ठाणे बाउंड्रीवरती हा गाव आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये हा या गावाला आपण पाहिलं उसाटणे नगरीमध्ये. त्या उसाटणेबरोबर मात्र या स्पर्धेमध्ये आज आपण पाहताना स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी साकारत असताना यावेळेला ऑन साईडला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर ज्याला म्हणता येईल हा फटका स्क्वेअर लेग कडे खेळत असताना नमित पगडे सिंगल रन मिळाली. फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये होते त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक. 1 धाव या ठिकाणी मिळाली. एका रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 21. जसा बंटी जोशी स्ट्राईक एंडला आला तसा एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला घेतलं. खरं तर हे दोन्ही संघ आपण जर पाहिले एका बेल्टमधील एका परिसरामधील आहेत आणि बंटी जोशीचा स्ट्रॉंग झोन काय तर व्हीसेपमध्ये फटके खेळणं. क्लीन हिटिंग ही बंटी जोशीची ओळख राहिली. अगदी समोरच्या दिशेने तो चांगली फलंदाजी करतो. कधी कधी एक्स्ट्रा कव्हरला देखील तो गॅपमध्ये चांगला फटका खेळू शकतोय. वैविध्यपूर्ण फटके त्याच्याकडे आहेत आणि चौकार षटकांचे आविष्कार या मॅचमध्ये हा खेळाडू दाखवेल का. याही वेळेला स्क्वेअर लेग रिझनकडे बॉलला ढकललं हलक्या हाताने. त्या ठिकाणी सिंगल घेत असताना एंड बदलला. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. सिंगल डबलने मात्र स्कोर कार्ड हलतं ठेवलं. या दोन्ही खेळाडूने पार्टनरशिप पुढे घेऊन जायची आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जेव्हा आक्रमण करण्याची वेळ तेव्हा आक्रमणही करायचं. जेव्हा सिंगल डबल घ्यायचं तेव्हा सिंगल डबल देखील घ्यायचा. पण धावावर ते स्कोर कार्डला हलतं ठेवायचं या दोन्ही फलंदाजांना. हाच एक अप्रोच मात्र या खेळाडून दाखवलाय. 22 धावा स्कोर कार्डवरती. फोर्सेबल स्ट्रोक खेळायचा होता परंतु इथे आपण पाहिला कहीं पे निशाणा, कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा असं म्हणता येईल. आणि बॅक ऑफ द हँड थोडी दुखापत आहे संकेत पाटीलला. तरी देखील आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मात्र तो आपला 100% डेडिकेशन देत असताना मग त्याला मैदानामध्ये पाहत आहे. गावाचं क्रिकेट ग्रामीण क्रिकेट हे फार वेगळ्या दर्जाचं आहे. यावेळेला स्लॉटमध्ये आलाय बॉल. कमालीचा फटका नमित पगडेचा. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉलला पाठवलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. खारघर बेल्ट मधील या 2 संघांची आणि याच दरम्यान आपण पाहता स्पर्धेचा आनंद घेत असताना त्याच परिसरातील रायगड जिल्ह्यातील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू अंगद पाटील इनामपुरी यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलंही स्वागत. एक दमदार खेळाडू अंगद पाटील इनामपुरी गावचा हा खेळाडू. याही बेला हापम जॅक
संकेतवरती आक्रमण पूल करत असताना हा फटका. नेत्रदीपक टायमिंग. नमित पगडे इज ऑन फायर. लगातार हा दुसरा षटकार. बॉलची गती काढली, लेग ब्रेक केला, परंतु इथे आपण पाहिलं वेट अँड वॉच. वाट पाहिली आणि वाट लावली. चांगलं टायमिंग त्या ठिकाणी नमितच्या माध्यमातून पाहायला मिळालं. लगातार 2 षटकार. संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 34. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं नावेखाडी नगरीमध्ये या 2 संघांचा आपण खेळ पाहिला. तिसरी मॅच होती आय थिंक. आपण पाहिलं सुपर 8ची लढत ज्या ठिकाणी मुंबई संघाला पराभूत व्हावं लागलं होतं पेठ संघाच्या अगेन्स्ट. आणि पुन्हा एकदा रामबाग चषक. यस, अप्रतिम स्पर्धा राहिली. त्या स्पर्धेमध्ये मुंबई संघ पेठ संघाच्या अगेन्स्ट पराभूत झाला आणि इथे पुन्हा एकदा हे 2 संघ एकमेकाच्या आमने सामने. यॉर्कर बॉल टाकलाय हलक्या हाताने त्या ठिकाणी स्क्वेअर लचच्या दिशेने हा फटका सजवला. त्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. सेन्सिबल क्रिकेट. आणि इथे आपण पाहता या 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 3 षटकांचा खेळ संपला. तब्बल 1 गडी बाद 35. संकेत पाटीलने 2 षटकं फेकली. धावा खर्च केला 23. एकही विकेटला मिळालेला नाहीये. त्याचा इकॉनॉमिकल आपण जर स्पेल अनेक वेळा पाहिला, परंतु यावेळेला आपण पाहत आणि तब्बल 11.50 सरासरीने 23 धावा खर्च केल्या. 35. 1 गडी बाद 35. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. नमित पगडे ज्याने वैयक्तिक 7 बॉल 21 धावांचं योगदान. बंटी न या पार्टनरशिपमध्ये आपण पाहिलं 1 रनचं योगदान दिलं. 8 बॉल 22 धावांची पार्टनरशिप झाली आहे या 2 खेळाडूंमध्ये. चांगली भागीदारी. पार्टनरशिप फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि ही पार्टनरशिप मात्र या दोन्ही खेळाडूंनी केली. आज अभिषेक शर्मा चमकला. भारतीय संघाचा खेळाडू ज्याने 135 धावांची भेदक इनिंग साकारली. 54 चेंडूमध्ये आय थिंक 13 षटकार होते त्या इनिंगमध्ये. तर गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहता बंटी ठाकूर या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकमध्ये आलेत 4थ्या षटकामध्ये. बघा मॅच बॉल भेटला असेल तर द्या ग्राउंडमध्ये. प्रेक्षकांना विनंती आहे बघा त्या ठिकाणी वॅगनर कार आहे. जर मॅच बॉल मिळाला असेल तर तुम्ही मैदानाकडे पाठवा. सामना संपला की तुम्ही जुना बॉल घ्या. परंतु सध्या फलंदाजांचा स्कोरिंग शॉट जो ज्या बॉल होता तो त्यांना मैदानाकडे पाठवा. कारण प्रत्येकाला हवा असतो हा तर मॅच बॉल ज्याच्यामध्ये स्कोरिंग शॉट आला असतो. 35 धावा धावफलकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये बंटी ठाकूर सज्ज होता. राईट आर्म राऊंड द विकेट समोर. नमित रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. इथे बघा थोडंसं ताळमेळ नव्हतं. कम्युनिकेशन गॅप होतं. अंतिम मोमेंटला नकार. सर डिरेक्ट हिट शुभमचा झाला असता विकेटमध्ये तर कदाचित अनर्थ घडला असता पेठ संघाच्या वाट्याला. पण तसं काही घडलेलं नाही. सुदैव चांगलं या टीमचं. रिव्हर्सचा फटका रोखण्यासाठी डीप बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर उभा केलाय. यावेळेला फुल टॉस फोर्सेबल स्ट्रोक. फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल केला नमित पगडे या फलंदाजाने. कमालीची फलंदाजी नमित पगडेच्या बॅटमधून. षटकार. ठाकूरच्या अगेन्स्ट जो नमितने षटकार मारला आणि त्यानंतर त्याचे एक्सप्रेशन जे होते ते बघण्यासारखे होते. काय फटका त्याने सजवला होता. विनिंग शॉट आणि एक वेगळा कॉन्फिडन्स त्या खेळाडूच्या चेहऱ्यावर आपण पाहिला. याही वेळेला हॅमर शॉटम पूल पॉवरफुल वंडरफुल अँड डिलाइटफुल. आणखीन एक षटकार धमाका नमित पगडेचा. धन्यवाद. बॅकफुटला जाऊन काय पॉवर जनरेट केली आणि एका वेळेला असं वाटलं तर नमित स्टम्प्सला हिट करतो की काय, पण त्याने स्टम्प्स वाचवले. बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. स्वतःला सुरक्षित ठेवलं आणि 6 धावा इथे मिळाल्या. यावेळेला थोडा बाहेर काढलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. दबाव आता बंटी ठाकूर वरती. पंचांनी वाईड बॉल घोषित केलं. 1 रन्स मध्ये आपण संघ पुढे जाताना पाहता त्या ठिकाणी 48 धावा धावफलकावरती लागल्या. पेठ संघाच्या वाट्याला बॅटिंग आली आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये आता मोठी कामगिरी साकारत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी नमित पगडेच्या माध्यमातून व्हाईट बॉलची अपेक्षा केली आहे. गती काढली. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल
त्या ठिकाणी बंटीकडून आपण पाहिला डॉट बॉल पंचांनी घोषित केलाय. निर्धाव चेंडू, ज्या ठिकाणी धाव नाहीये. बिंदी गेंदे हिंदीमध्ये आपण म्हणत असतो. डॉट बॉल, ज्या ठिकाणी रन नाही आहेत. या 4 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 षटकार, एक वाईट बॉल आपण बंटीकडून पाहिला. ओमकार आणि बंटीमध्ये थोडं संवाद होताना आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी यावेळेला फुल लेन डिलिव्हरी, थोडासा आपण पाहिला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॉल टप्पा पडला, खाली राहिला. अनइव्हन बाउन्स, अपेक्षित बाउन्स या ठिकाणी नव्हता. प्रत्येक बॉलवरती मेगा हिट, प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला नमित पगडे या खेळाडूने. 12-33 वरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. थोडासा बाहेर काढला बॉल, पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. खेळाडू सफल झाले होते आणि त्यांना फॉलो करायचं होतं, त्यांच्या शरीरापासून दूर ठेवायचा होता. त्यांच्या अगदी आपण पाहिलं बॅटच्या रेंजपासून बॉलला लांब टाकायचं होतं आणि तो प्रयत्न करत असताना पंचांनी बॉलला वाईड घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 49वा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय या ठिकाणी पेठ संघ. रिचा 11 RCC पेठ संघाचे पुरस्कर्ते रोशन जितेकर यांचा संघ आपण पाहताय. यावेळेला आतली कडा घेतली, बॉल मागे निघालाय आणि रन या चेंडूवरती नाही. डॉट बॉल, 2 षटकार, 2 वाईड, एकूण 14 धावा या षटकामध्ये खर्च केल्या बंटी ठाकूर या गोलंदाजाने. आणि आता आपण पाहताय शेवटचं षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 49. चला सामना आपण स्पीडअप करा, एकत्र येऊ नका प्लीज. मुरबी संघाला सूचना असेल आयोजकांच्या वतीने. 49 धावा हा खरं तर खेळाडू कक्ष आपण पाहताय. स्वतः सोहेल शेख, अरबाजचं देखील आगमन झालंय. अरबाजला आपण पाहता स्कॉटमध्ये. जिशान कॅमेऱ्यामध्ये आपण दिसतंय आम्हाला. संपूर्ण हा डगआउट, त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला एक वेगळा आनंद पाहायला मिळेल. खेळाडू कक्षामध्ये असलेले खेळाडू, थेट प्रक्षेपण. या खरं तर लाईव्ह चॅनलमुळे आपण जर पाहिलं तर या क्रिकेटला ग्लॅमर मिळालं. आणि त्याहीपेक्षा या लाईव्ह चॅनलमुळे या खेळाडूंचे सर्व घरातील मेंबर्स, फॅमिली मेंबर्स, मित्रपरिवार, त्यांना मात्र घर बसल्या त्यांना पाहता आलं. निखिल शेळके आपण पाहता रातोरात तळोजा नाईट्समध्ये मालामाल झालेला खेळाडू एका रात्रीमध्ये हिरो झाला होता. आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही, अशी कामगिरी त्याने पेठ संघासाठी करून दाखवली. त्या खेळाडूला आपण ऑन कॅमेरा पाहताय. जाऊया मॅचकडे. स्लॉगवरचं षटक, अंतिम षटक, अंतिम षटकातील या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय प्रतीक पाटील. सर्वेश लेट आज आलाय, सर्वेश ठाकूर, त्याचंही आगमन. यावेळेला वेगवान बॉल, तेज सरारा चेंडू, पहिला बॉल निर्धाव टाकत असताना आपण प्रतीकला पाहिला. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. बंटी जोशी संघर्ष करतो, तर एका बाजूने जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली नमित पगडे या खेळाडूच्या बॅटमधून. 13-33चं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. आणि करंट रन रेट आपण जर पाहिलं, करंट रन रेट पेठ संघाचा 11.76, प्रोजेक्टेड स्कोर 59. आदललेला आपटलेला बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बंटी ठाकूर आलाय, झेल खाली आणि झेल सुटलाय. जीवनदान बंटी जोशीला. आणि याच वेळेला आपण पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा आल्या. असं वाटलं बंटी जोशीचा झेल बंटी ठाकूरच पकडेल, व तसं घडलेलं नाहीये. प्रयत्न त्याने चांगले केले, झेल सोपा नव्हता. 50 अप, 51 धावा पेठ संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहताय. चांगला प्रयत्न होता, बॉल पर्यंत गेले होते, कॅरी देखील झाला होता, परंतु त्या ठिकाणी ग्लव्स मधून त्याच्या हातामधून मात्र निसटला, स्किड झाला आणि त्यानंतर जीवनदान मिळालं बंटी जोशी या फलंदाजाला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 51 धावा धावफलकावरती. तेज सरळ बॉल, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. लेंथ बॉल प्रतीकने टाकलाय आणि यावेळेस आपण पाहिला डॉट बॉल. बंटी जोशी संघर्ष करतो. नमित पगडे ज्याने आतापर्यंत 13 बॉल 33 केला, त्याला स्ट्राईक मिळायला हवी होती, अशी चर्चा आता चालू असेल तर पेठ संघाच्या डगआउटमध्ये किंबहुना प्रेक्षकांमध्ये. परंतु बंटी जोशी हा खरं तर या संघाचा की प्लेअर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, त्याला स्ट्राईक मिळाली. अजूनही 3 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. यावेळेला लॉफ केला बॉलला, स्वीट साऊंड, लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार.
पेट संघाला. दरम्यान आदरणीय अमर पदाजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय अमर पदाजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. तर अंतिम बॉल आणि निखिल शेळके हा खेळाडू आता स्ट्राईक एंडला आलाय. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल. प्रतीक पाटीलचं हे षटक निखिल स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला देखील मिस टायमिंग प्रतीक शेळके आलाय. कॉटन बोल्ड शेबड गोड केला या ठिकाणी मुरबी संघाने. प्रतीक पाटीलने पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आल्या त्या म्हणजे 3 गडी बाद 55. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये येणाऱ्या 30 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 56 धावांचं समीकरण 56. तर या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज आमचे सिनियर समालोचक बेलवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य भावी उपसरपंच शिवव्याख्याते आमचे मराठी समालोचक दिनेश बंधू यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. ओव्हर टू युअर डीजे. तर या सन्मान आदरणीय अमर पदाजी म्हात्रे साहेब बामणडोंगरी यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचा आपण इथे सन्मान करूया. सन्माननीय अमर पदाजी म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. विवेक जोशी थोडे चिंतित आहेत. तर अमर पदाजी म्हात्रे साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. स्वर्गीय रघुनाथ शेठ चितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करत आहोत. हॅलो, चला लवकरात लवकर मुरबी संघ आपली पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवा. डाऊर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय अमर पदाजी म्हात्रे साहेबांचा. बामणडोंगरीचे आमचे मान्यवर वेलकम, आपलं स्वागत. चला लगेचच आपण सामन्याकडे जाऊया. मुरबी संघाची पहिली जोडी मैदानाकडे आपण पाठवा. तर दीपकजी पाटील पळसपे एक टुर्नामेंट संपवून
दुसऱ्या मॅच साठी मात्र इथं आगमन झालं. तर दीपकजी तुमचंही मनाचे स्वागत करूया. लेट्स प्ले. पहिला बॉल दिशा दिली आहे. गलीमधून चेंडू मात्र सरळ भरता वेगाने सीमराच्या लगत जरूर गेला, पण 2 धावा मात्र कंप्लीट केल्या ओमकार पाटीलनं या पहिल्या बॉलवर. 56चं टार्गेट आहे. अब तक 56. दिनेश पवार 11 मुरबी वर्सेस रिचा 11 RCC पेठ या दोन संघादरम्यानचा दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. बंटी जोशी चांगला फटका आहे. काय पिक केलाय. कव्हर पॉइंटचा एरिया मात्र कॅप्चर करत एक सुंदर फटका लगावला आणि इथे मात्र 30 यार्डाच्या डोक्यावरून हा लगावला एक चौकार. ओमकार पाटील क्रिकेटचा क्लास दाखवताना थोडीशी रूम मिळाली आणि त्या रूमचा फायदा उठवला. नशिबाच्या धावा मिळतायत. नशिबाच्या धावा मिळतायत. इथे आणखीन एक चौकार येतोय. काय सुरेख फटकेबाजी पहा. बॅटची कडा लागली. यष्टरक्षक फसला चुकला आणि तिथे मात्र ह्या आल्या तब्बल आणखीन 4 धावा. लागोपाठ धावा येत आहेत. 10 धावा धावकडे लागलेत. 56 धावांचा टार्गेट सेट झालाय. टार्गेट चांगला आहे. या धावा इथे मात्र वाचवल्या जातील का की धावांचा पाठलाग ओमकार पाटील सहज करेल. आणखीन एक तडाखा. बंटी जोशीवर इथे हल्ला करतोय. मिस्टर 360 ठोकतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आणखीन एक लाजवाब षटकार. नाही दिला. सरळ बॅट वरनं फिरकावला स्क्वेअरच्या डोक्यावरून. या दरम्यान मात्र खऱ्या अर्थानं मोरबी टीम आणि ओमकार पाटीलसाठी मात्र डोंगरेचा पाडा जेडी जयेंद्र डोंगरे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिला आहे ओमकार पाटीलचा. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धापळकर धावा लागल्या त्या तब्बल 16 धावा. 4 बॉल मध्ये 16. बंटी जोशी प्रहार प्रहार आणि प्रहार. 2 4 4 6. पुन्हा एकदा अफलातून अकालनीय फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून मात्र हा ओमकार पाटीलच्या बॅट मध्ये आला. आणखीन एक चौकार.
घरातला पैसा घरात द्यायचा आहे. रवींद्र जितेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी ओमकार पाटीलसाठी 1000ची बक्षीस. आता ओमकार पाटीलकडे ATM आहे, फक्त पिन कोड टाकायचा आहे. रवींद्रदादा जितेकर खिशात हात घालून ठेवा. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अनुजदादा सौरभदादाने मिळून रवींद्रदादांचे चांगले पैसे उडवले आणि आताही तोच चांगला प्रयत्न राहिला आहे. वन बाउन्स. इथे मनाचाही टप्पा पडला आणि इथे मात्र या मनाच्या टप्प्यानं आलाय चौकार. पहिलं षटक बंटीचं काय हाताळलंय ओमकार पाटीलनं. या सामन्याला वन साईड करण्यासाठी मात्र काय खेळलाय मिस्टर 360 दाखवतोय. पहिल्याच षटकाच्या अंती धाबलकर धावा लागतात, तब्बल बिनबाद 24 धावा. चला फिल्डिंग लावा प्लीज, फिल्डिंग लावा. टीम मीटिंग नको फार वेळ प्लीज. आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून 2 स्क्रीन. पहिला बॉलवर दुसऱ्या बॉलवर हा चौकार आला, अतिशय उत्तम त्याचा फटका राहिला. हा मात्र नंतर बॅटची काढा एक नशिबाचा चौकार आला. तिसऱ्या बॉलवर चौथ्या बॉलवर मात्र हा आपण आता पाहतोय फुलटॉसला लँडिंग होऊ दिला नाही, भिरकावला स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकार. त्यानंतर 5वा बॉल, 5व्या बॉलवर पुन्हा एकदा प्रहार झाला, आपली अनोखा आदा दाखवली आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून ठोकला. हा आणखीन एक चांगला चौकार आणि अंतिम चेंडूवर मात्र पददालित्य पहा, पददालित्य पहा. जणू काही पॉपिंग क्रीजचा 7-12 ओमकार पाटीलच्या नावावरती आहे अशा प्रकारचा खेळ राहिला आहे. आणि अंतिम चेंडूवर ठोकला त्यांना चौकार आणि धावफलकावर धावा लागल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 24 धावा. आता 24 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. शिवम ठाकूर पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल. काय षटक राहिलाय पहिलं मुरबी संघासाठी. दिनेश पवार गेल्या मुरबी संघ. तर स्पीडअप करा. पंच ह्या षटकाला 5.5 मिनिटं लागली, त्याच्यामुळे टाईमाला ट्रायल लक्षात घ्यायचं आहे. हा मात्र फटका शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला. 1 रन्स कंप्लीट केली शिवम ठाकूरनं आणि जी गरज होती ती गरज भागवली की ओमकार पाटीलला स्ट्राईकवर आणायचं आहे. ते स्ट्राईक मात्र पाहतोय ओमकार पाटीलकडे. 6 बॉल्समध्ये 24 धावा त्यांना जोडलेत. 23 बॉल 31 धावांची गरज. फॉर्च्यून इव्हेंटची कामगिरी अतुलनीय राहिली आहे. कृष्णा म्हात्रे अँड टीम अतिशय उत्कृष्टदृष्ट्या मात्र या स्पर्धेला हाताळताना आणि सगळ्या प्रकारचं कसब आजमावताना आम्ही पाहतोय. उत्कृष्ट दर्जाचं टेक्निशियन आणि अतिशय उत्कृष्ट दर्जानं ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. हा फटका, हा आणखीन एक फटका फाईन लेग मधून जाईल. ओमकार पाटीलच्या नावावरती येईल हा आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. याच्या पुढे इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप दाखवायची होती, परंतु इथे फॉलोइंग स्लिप नडली. ही स्वीप शॉट फटका फसला आणि ज्याप्रमाणे विस्फोटक खेळ राहिला त्यानंतर मात्र दांडी झाली गुल. जिशांना कमावली विकेट्स आणि ओमकार ठाकूर डिपार्ट. ओमकार पाटील डिपार्ट.
21 बॉल 27 धावांची गरज. ओमकार पाटील परतलाय आपल्या वैयक्तिक 28 धावसंख्येवरती. 5 चौकार 1 षटकार 1000चे बक्षीस रवींद्रनाथ जितेकर यांचा ATM केला खाली. 12 विजय पर्सन आहेत मुरबी संघाचे, त्यांच्याकडे पैसे आम्ही जमा केले त्याची नोंद घ्या. ओमकार पाटील आपले 12th मॅनकडे आपला पैसा जमा आहे. 29 धावा लागल्यात. इथून पलटवार केला जाईल का? सोहेल सेकंड टीम इथून मात्र पलटवार करेल का? ओमकारची विकेट कमवली आहे जिशान शेखनं. यानंतर मात्र आणखीन रोखून धरलं जाईल का? पण नाही, उत्तर आलं नाही. कव्हर पॉइंटच्या मधून अक्षरशः भिरकावून दिला बंटी ठाकूरनं चौकार. असंच काहीच झालं. राव गेल्याने पंत आले. पंत ठोकतायत परंतु पंतलाही पाठवलं. रावासोबत पंतलाही जाऊ दे. बंटी ठाकूरनं 1 चौकार दाखवला. जिशान शेखला माहिती आहे की पुनरागमन कसं करायचं, दाखवला आणि उडवली. आणखीन एक दांडी. क्रमांक 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्या. या षटकामध्ये 5 बॉल्समध्ये 9 धावा आल्या. परंतु जिशान शेखनं नेमकं केलं काय? सामना आपल्या बाजून सुटेल की काय अशी भीती वाटायला लागली सोहेल शेख टीमला. परंतु जिशान शेखनं केलं पुनरागमन. 2 बहुमूल्य विकेट्स. ही पहा पहिली विकेट्स. खऱ्या अर्थानं स्वीपचा फटका राहिला. फटका फसला. क्लीन बॉल. त्यानंतर मात्र बंटीलाही अगदी ॲक्शन रिप्लाय बॉल टाकला. हा थोडा अकूट राहिला. टप्पा पडला तर बॉल खालीच राहिला. समजलाच नाही बंटी ठाकूरला आणि त्रिपला चित बाद. 2 फलंदाज परतवलेत जिशान शेखनं. 19 बॉल 23 धावा. मॅच बनतीये, मॅच बनते, हळूहळू बनतीये. संदेश करावकर ऑन स्ट्राईक. हा मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉल गेला निर्धाव. अंतिम बॉलवर एकही रन नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 33 धावा. 18 बॉल 23 धावांची गरज जिंकण्यासाठी मुरबी संघाला. त्यांनी गोलंदाजांनाही करायला लावली. एका षटकामध्ये 44 धावा बालानं लुटल्या. 5 बॉलवर 5 षटकार लगातार ठोकले. अंतिम बॉलवर षटकार ठोकेल का विचारावर ते सांगितलं नाही ठोकणार आणि त्यांनी फक्त बॉल डिफेन्स केला. म्हणजे 1 बॉल डिफेन्स करूनही एका षटकामध्ये 44 धावा लुटल्या. आणखीन एक रेकॉर्ड्स. 18 बॉल 23 धावा. चला सामना सुरू करा. 18 बॉल 23. 1 वाजून 18 मिनिटं. आदरणीय भिकाजी कदम यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. भिकाजी कदम साहेब प्लीज आपण या. 18 बॉल 23 धावांची गरज. तर सामना सुरू करा. गोलंदाजीच्या मार्कवर शहबाज शेख. फटका चांगला आहे. कव्हर्स मधून मात्र घरंगाला जाईल बॉल. 1 रन्स मात्र मिळेल आणि 1 रन्सनं मात्र स्कोरबोर्ड जाईल 34 वर. एक निर्णायक षटक इथे राहील. 5 बॉल्स मध्ये 5 विकेट्स घेण्याचा बहुमान
क्रिसला राहिलाय बामणडोंगरी संघाचा गोलंदाजाला. 17 बॉल 22 धावांची गरज आहे. फलंदाजी करतोय दिनेश पवार 11 मुरबी संघ. गरंगळत राहिलाय 30 यार्डाच्या आतमध्ये. शॉर्ट थर्डच्या दिशेनं बॉल गेला. 1 रन्स मात्र मिळते. 5 बॉल्स मध्ये 5 विकेट्स. क्रिश मात्रे बामणडोंगरी सलग 3 षटकार. रोशन मात्रे कामोटे सलग 3 चौकार. ओमकार पाटील नेमकं काय डायरेक्ट हिट तर जरूर झाली. अपील अपील रिव्ह्यू सिस्टीम चांगली आली पण इथे मात्र पाहिलं जाईल. आणि आता नॉट आउट. तो जाऊन तिकडे आतमध्ये चहा पीत बसला होता. नंतर बॉल स्टिकला लागला आणि अशा प्रकारे इथे मात्र पंचा रिव्ह्यू कोणाचा होता. अंपायर कॉल. येस 15 बॉल 21 धावा. 15 बॉल 21 धावा. सामना बनतोय हळू 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 बनतोय सामना. प्रत्येक चेंडू गणिक हा सामना बनत जाईल. पहिल्या षटकामध्ये मुरबी संघाच्या बाजूने. त्यानंतर मात्र जिशान. पंच वळतायत नक्कीच. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप आणि ते मात्र एक वाईट चिरण. पंधरा बॉल 20 धावा. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 बाद 36. उडाया क्या बात. शांत संयम. किती वेळ बाळगणार. शांत संयम आणि कार्यक्रम. तो कार्यक्रम पाहिला. ठोकला आसमानी लॉंगॉनच्या डोक्यावरून. षटकार. धन्यवाद. काय उचलला चेंडूला. वाट पाहिली. तयारीत होता जणू काही भिरकावण्याच्या. आणि इथे मात्र शहबाज शेखला दाखवला आसमान. आता मात्र बॉल टू रन. 14 बॉल 14 धावांची गरज. पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. तयार होता. डोळे विस्फोरून पाहत होता. आउटसाइड ऑफ स्टंप मारा. इथं उडवलाय. हेलिकॉप्टर उडवला. पुन्हा एकदा मंचाला सलामी देणारा हा फटका. दाखवला जातोय आसमान. कव्हरच्या डोक्यावरून येतोय हा सलगचा दुसरा षटकार. सामन्याला एकतर्फी नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभम ऑन फायर. कमालीचा खेळ. असं वाटत होतं की सामना बनेल आणि पेट संघ या सामन्यात शिरकाव करेल. परंतु अखेरकार शुभमनं दाखवली आपली करामत आणि ठोकले सलग 2 षटकार. शुभम ठाकूर. It's a white ball call. एक्झॅक्टली. बॅटची कडा आणि इथे मात्र पंच आपला निर्णय मागे घेताना पाहतोय. म्हणजे हा झेल सुटलाय. तर फिल्डिंग लावून घ्या. बारा बॉल 7 धावा. 2 मोठ्या षटकारांना मात्र गणित बिघडवली. शिवम त्याला फिल्डिंग लावून घ्या पेट संघ प्लीज. आयोजकाकडून मात्र विनंती येते. 12 बॉल आणि 8 धावा. 12 बॉल 8 धावा. तर फिल्डिंग लावा.
12 बॉल 8 धावा शुभम ठाकूरनं दाखवलेल्या 2 षटकांना मात्र इथे दिनेश पवार 11 मुरबी संघ सामन्यामध्ये येतोय. जिशाननं या सामन्यामध्ये घेऊन आला होता खऱ्या अर्थानं रिचा 11 RCB पेठ संघाला, परंतु त्यानंतर शांत राहिलेल्या शिवम ठाकूरनं दाखवले आसमान. गगनाला भेदणारे 2 षटकार दाखवले आणि सामन्यामध्ये कमबॅक केला. जिशान शेख पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक दुसरा संघाचं 4थं षटक. 12 बॉल 8 धावा. चला बामणडोली संघाचा संघ नाही का आपण रेडी व्हायला घेत यायचंय. चला सामना सुरू करा. 17 मिनिटं चक्क पहिल्या 3 षटकांसाठी. बारा बॉल 8 धावांची गरज. जिशान शेख गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्रायकर फलंदाज असेल संदेश करावकर. आणखीन एक चांगला फटका आहे. रिकामी जागा हेरली जाईल. 2 शतकाच्या फर्स्ट बॉल मिड विकेटची सीमारेषा क्लिअर केली जाईल आणि इथे मात्र येतोय आणखीन एक चौकार आणि विजयाच्या अगदी समीप नेणारा हा चौकार. या चौकानं या सामन्याचा पिक्चर एकदम क्लिअर केलाय. तर मी विनंती करेन हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोली संघात संघनायक चला तेजाची यायच्या पण लगेचच. तर विजेता संघ लगेच आपल्या सोबत लढेल. अकरा 4. आणखीन एक चांगला फटका दाखवलाय पण चेंडूला धावा येते तब्बल 2 आणि आता फक्त तब्बल धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 54 फक्त उरल्या धावा 2. 10 बॉल 2 धावा औपचारिकता उरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथून सामन्याला कलाटणी द्यायला लागेल. इन मीन आणि 2 इन मीन 3 असतात. तडाखा जारी आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावर 1 बाउन्सी मारेच्या बाहेर सामना सहज खिशात घातला तो म्हणजेच दिनेश पवार 11 मुरबी संघानं. अभिनंदन हार्ड लक मी म्हणेन की रिचा 11 RCB पेठ संघ. तर लाईनअप करा आणि मुरबी संघाचा संघ नायक आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. तत्पूर्वी आम्ही अनाऊन्स करू मॅन ऑफ द मॅच. परंतु बामणडोली संघाचा संघ नायक आणि त्याचबरोबर